मी आतापर्यंत 22 देशात गेलो असेल, असंच काही नाही हो. जग भिकारी आहे, भिकारी, काहीच नाही. ते आखाता बिखाता दुबई तिकडे ते काय गुंठा जमीन नाही द्यायला खाली. 9 देशात जमीन नाही. इथून माती नेते, तिथं वाळूत खड्डे करते, मग त्याच्यात झाड लावते. आम्ही तोडे नाही तरी लेवेन. लय फरक आहे ना. तिथं विचारलं पाऊस कधी पडला तर म्हणे 5 वर्ष झाले तेव्हा 5 मिनिटं पडला होता. पण राहते काय टकाटक. सिंगापूरला म्हणे स्वतःच एक थेंब पाणी नाही आणि पाणी विकायचा धंदा आहे त्यांचा. काय जगात आश्चर्यच आहे. आमच्या इथे काय नाहीये. एक भाजी जर आम्ही रोज बदलून केली तर मला असं वाटतं 3 वर्ष नंबर नाही यायचा. तरी आमच्या घरात भांडणं होतं असं, तीच भाजी करते, तीच भाजी करते, तर याला काय इलाज आहे. दोष कोणाला द्यायचा. खरं परमेश्वराने खूप दिलेलं आहे, आपलं खूप दिलेलं आहे. मला फिरायचा खूप नाद आहे, वाचायचा खूप नाद आहे. सिनेमा पाय, नाटकं पाय, फिर पाहतो. जरी शिकलो नाही तरी डोळ्याच आहे. म्हणून ते पाहून माणसाचा एक स्वभाव आहे, आपला जळपेपणा एक असतो एका कोपऱ्यात. कुठं पाहिलं की मला असं असायला पाहिजे. आणि तेच मी माझ्या गावाच्या कामात आणला, तो जळपेपणा. जिथं काय मला चांगलं दिसलं ते माझ्या गावात पाहिजे असं मला वाटलं. त्याचा फायदा इकडे झाला मला. काय दुसरं काय. 22 पुरस्कार मिळाले गावाला आतापर्यंत. 3.5 कोटी रुपयाचे पुरस्कार आहेत. खूप लोक आले. मागचे ग्रामविकास मंत्री जयंत पाटील आले, शरद पवार साहेब आले, पंकजाताई आल्या, मुनगंटीवार साहेब आले, लोणीकर साहेब आले, आदित्य ठाकरे साहेब आले, अधिकारी किती आले, दुसऱ्या राज्यातले सभापती, मंत्री, आणि प्रत्येकाने काही ना काही देऊन गेले. आम्ही न मागता खूप दिलं आणि सगळ्या पक्षाच्या लोकांनी दिलं. आणि मी कोणाच पक्षाचं नाही. सगळ्याला वाटतं आपल्याच पक्षाचं आहे. काय आपल्याला घेणं आहे ते कोणत्याही पक्षाचे असो. आपल्याला काय, आपल्या गावासाठी येते, आपल्याला काही मदत करते, आपल्या तोंडावर हात फिरते, बस झालं ना. आपल्याला काय घेणं आहे. अनेक संस्था आल्या. मला तर असं वाटतं देशातली एक संस्था अशी नसन की ती माझ्या गावाला आली नसन आणि तिने पाहिलं नसन, अभ्यास केला नसन. मोठ्यातल्या मोठ्या, म्हणजे टाटा बिर्लाची असू द्या, रिलायन्सची असू द्या, अजून कोणते, श्री श्री रविशंकर असू द्या, नाशिकचे मोरेदादा असू द्या, RSS असू द्या, कोणते असू द्या, मला मुस्लिमचे असू द्या, ते इस्लामी, कोणते बी, आणि मला सगळे चालते. कारण तुम्हाला शपथ खाऊन सांगतो, माझा अनुभव, मला वाईट कशात दिसतच नाही हो. कशातच दिसत नाही. आमच्या पोटात काही काळा असलं का मग आम्हाला सगळं वाईट दिसतं, हे माझं मत आहे. काय वाईट नाही, कुठंच वाईट नाही. सगळे तेच कामं करू राहिले. आणि आनंद हा तुम्ही मनाने घ्यायचा आहे. मागच्या महिन्यात मी हैदराबादला एक संस्था आहे NIRD, तिथे गेलो होतो ट्रेनिंगलाच, शिकायला. कोणाला शिकायला गेलो तो माहिती आहे? श्री श्री रविशंकरचे 250 माणसं आणि धीरूभाई अंबानीचे 250 माणसं. तिथं 3 दिवस ट्रेनिंग होतं. त्यांना देशात त्यांनी गावं घेतले, त्या 500 लोकांनी. त्या गावाचा त्यांना विकास करायचा. केंद्र सरकारला विचारलं, बाबा आम्हाला करायचं आहे, हे आमची 500 माणसं, लाख लाख 1.5 लाख त्याला पगार, पण आता करायचं काय. केंद्र सरकारने सांगितलं, त्या संस्थेत जा, NIRD, ते तुम्हाला सांगते. मग या एवढे लोक युवानंद तिथे गेले देशातून, आणि त्याला शिकायला मला दिलं. मी म्हणलं, धीरूभाई अंबानीने इतकं वर्ष काय केलं मग. म्हणजे त्याने त्याच्या क्षेत्रात जरी काम केलं असलं तरी मी माझ्या क्षेत्रात आनंदी आहे, सुखी आहे ना. असं तर मला काय समाधान नाही. कशाला पाहिजे मला वावर, कशाला पाहिजे मला पैसा. छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजाला टोपलं भरून सोनं भेट दिलं होतं, सत्य घटना आहे. महाराजांनी घेतलं नाही. कशाला पाहिजे म्हणे मला, माझं मी वाटून दिलं लोकांना, तो कशाला घेऊ. शिवाजी महाराजाची भेट नाकारणं सोपं नाही. आमदार संग फोटो काढायचं तर टंगड्यात टंगड्या घालतो हरामखोर. महाराजाची भेट नाकारली ना. तिथं एक अभंग लिहिला महाराजांनी, सोने नाणे आम्हा मृत्तिके समान, म्हणजे माती समान सोनं नाणे आम्हाला. हे अभंग आम्ही रातची म्हणतो, तरी सकाळी मतदानाचे 1000 घेतो म्हणलं. लय झालकटाने कुठं पारमार्थ कळला आम्हाला. नाही कळला ना, नाही कळला ना. तुम्ही आम्ही पाटील किती याच्यातला एक भाग आहे अनुरेणू सारखा. पण आपण आपलं करत राहायचं. जग काय म्हणन, जग काय करेन तिकडे लक्ष द्यायचं नाही.
परमार्थातली एक मोठी आणि गुरुजीतली एक मोठी गडबड तुम्हाला सांगतो बघा. मी लहान असन 25-30 वर्षापूर्वीची घटना असेल. 30 पंढरपूरमध्ये आचार्य वेदांत वाचस्पतीचे प्रवचन 9 दिवस ऐकले एका ओवीवर मी. सत्य घटना, अहिल्याबाई होळकर वाड्यात. ती ओवी अशी होती, पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपल्या हाती रिगाला भक्तिपंथी जगा देतो. वाचस्पती माणूस 9 दिवस बोलला एवढ्या एका ओवीवर. मी बी ऐकलं. काय काय ऐकलं, काय कळलं मला माहिती. मला नाव ठेवायचं नाही, माझे गुरुजी येते पवार महाराज. पण त्या ओवीचा खरा अर्थ मला कधी कळला सांगू तुम्हाला. 2005 माझं गाव हगंदारी मुक्त झालं ना, आम्हाला दिल्लीला बोलून आमचा सत्कार केला कलाम साहेबाच्या हस्ते. तिथे कलाम साहेबांनी एक शपथ आम्हाला दिली की बाबा हो, तुमचं चांगलं झालं, तुम्ही इतर गावात जा, लोकांचे पाय पडा, लोकांना विनंती करा, त्यांचं चांगलं करण्यासाठी प्रयत्न करा. हा त्या ओवीचा अर्थ आहे. ते नाही कळलं आम्हाला, हे किती कळलं. मग मी ठरवलं, मग इतक्या अवघडात जायचंच कशाला. मग ते 9 दिवस ऐकलं ना मी, मला नाही काही कळलं. भावनेपोटी ऐकलं मी. दोन्हीचा अर्थ सारखाच आहे, दोन्हीचा दर्जा कमी असं नाही. पण जे मला कळतं ते कामाचं आहे ना, जे कळत नाही त्याला काय करता. इथंच आमची गडबड झाली आणि आमचा विकास रोखला. समाजाला जे कळतं ना ते द्या. माझा विकास गावातल्या लोकांनी का ऐकलं, माझं बोलणं त्यांना कळलं. मी त्यांच्यात मातीत बसलो, त्यांनी शिवाय दिलं, मी दिलं, त्यांनी धरलं तर मी धरलं. एक रूप झालं ना, त्यांच्या भाषेत राहिलो ना, त्यांना जसं कळन तसं सांगितलं ना. आम्ही एकदा सांगून दिलं आणि गज बसलो का, असं नाही चालत. बघा, महादेवाला शिवरात्रीच्या दिवशी कोणतं झाड आवडतं? वेलाचं. इथं बसलेल्या सगळ्या लोकांना माहिती आहे. हे कोणातरी गुरुजीनं सांगितलं. आता त्याला काय वाटलं, हे पुढे चांगलं होऊन जाईल. तुम्ही विद्वान लोक आहे, महादेवाला जर बेल आवडतो तर आम्ही शिवरात्रीच्या दिवशी काय करायला पाहिजे. असलं कोणी तर मी इथं पाय धरीन त्याचे, बेल लावणाराचे. नाही, आम्ही काय केलं माहितीये, एक अर्ध कुठं येतं पुरं वरवडून आणलं आणि त्याच्या बोकंडी टाकून दिलं. तुला आवडतं ते घे, लावीन कोण. त्या गुरुजीने पूर्ण सांगितलं असतं ना की शिवरात्रीला आयुष्यात एकदा तरी बेल लावा, तर कितीतरी बेल झाले असते, अंदाज नसता आला एवढा. ही त्याची चूक आहे असं नाही, याची चूक आहे असं. पण तो गॅप राहिला, गॅप.